अजून पण तिचं बघणं चालूच आहे. हे ते आता खुश का? आज आमच्या जिजूनी दीदीसाठी फ्लावर बुके घेतलाय. वाव, रोज बुके. थँक्यू. अखंड सिंगल संघटनेचा अध्यक्ष माझा भाऊ बघा. मोबाईलची ही अवस्था झाल्यापासून 6 महिन्यांनी आज S25 घेणार आहे. मी या मोबाईलला कम्फर्टेबल आहे. ॲडिक्शन नाही, तुझी नेसेसिटी झाली आता ती. पूर्ण लाडू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. आणि आज आहे एकादशी आणि त्यामुळेच आज दीदीने पण क्लास लवकर घेतला आणि आता दिवसभर सुट्टी आहे. सो आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली जेजुरीला, पण तिकडे खूप जास्त गर्दी असेल आणि पाऊस पण सुरूच आहे. सो बबडीला घेऊन एवढ्या ह्याच्यात जाणं पॉसिबल होणार नाही, म्हणून आम्ही आत्ता निघालो आहेत इस्कॉनला. तिथे दर्शन घेणार आहे आणि त्याचबरोबर आज दिवसभरात खूप महत्त्वाची काही कामं करणार आहे आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. सो बघा, मी रेडी झाली आणि अजून मॅडमचं आवडतच आहे. बघा कोण लेट करतं ते. किती वाजता आवरायला घेतलेलं ते सांग. 3 मिनिटं झालेत आता क्लासवरून आल्यानंतर पेपर चेक. मी 5च मिनिटात आवरले. 3 मिनिटात पेपर चेक. तासभर खात कोण बसलेलं सांग. आणि आमचं बबले इकडे तयार झालंय. तुला कोणी तयार केलं बबडी? खोटं बोलू नको बाबा. ड्रेस आणि आंघोळ घालून ड्रेस मावडूनच घातलाय है ना ग. आणि झेंडी कोणी घातली तुझी? पप्पी. तर आमची सकाळ होती झिंगेपासून. आणि ह्या झिंगेला काय घ्यायचं? काय घ्यायचं? हा, भांड्या आणि नातात नदी नाकात नथी. आणि ड्रेस आहे की हा घेतलेला? आमच्या झिंगीला घ्यायचा आहे पिंक कलरचा ड्रेस. त्याच्यासाठी आम्ही जाणार आहे कुठे? तर आम्हाला जायचं आहे बबडीला ड्रेस घेण्यासाठी खाली. आणि थोडंसं आणखी दुसरं पण काम आहे. पण या मॅडमचं सकाळी 8 वाजल्यापासून मेकअप करतात आणि आता 11 वाजले तरी पण चालूच आहे. हे बघा, हे बघा. हा, नॅचरल 3 तास झाले यांची नॅचरल ब्युटीच आवरायचं चालू आहे. बघा, हे सगळे आता बसलेत आणि माझ्या येण्याची वाट बघतायत आणि मला असं त्यामुळे कॅप्चर करतायत. हिचं काही संपत नाही. आमच्या बबड्या केवढं क्यूट दिसतंय. हे बघा, हिला गाडीत बसलं की लगेच मळमळ व्हायला चालू होती. काय तुझं पण सेम मम्मा सारखंच होतंय का ग? पप्पा मी सांगितलं होतं डब्यात काहीतरी खायला द्या. आणि पप्पानी घेतलंच नाही म्हणून तुला मळमळ होतंय. काय हो पप्पा, तुम्ही असे विसरला? काय करू, मम्माने मला सगळं विसरायला. आम्ही जेव्हा पण बाहेर कुठं तर जायचं असतं ना, बरोबर ट्रॅफिक लागलेलं असते. आता एवढं ट्रॅफिक लागलं ना, माझ्या 15 ते 20 मिनिट झालं आम्ही इथंच थांबलोय. नुसतं थोडं थोडं पुढं जायचं. ट्रॅफिक लागते ते ह्याच्यामुळे लागते. ते आता ह्याचं चालू झालं ना, आज सध्या सॅटरडे. काय बघतीये तू? झाड्या झाडं दिसतायत का तुला? बाळ तिकडे एक बाळ आहे तिथं तिथे. मम्मा मी दादा पाहिजे. मम्मा मम्मा काय ग बबी? मी छोटू दादा पाहिजे. यावर तुम्हाला काय म्हणायचंय? भूची लाग तुला घरात भूक नाही लागत, बरोबर बाहेर पडल्यावर भूक लागती ना. नौटंकी. आता हिचे मम्मी पप्पा गेलेत, थोडं इथं काम आहे म्हणून 2 जण. आणि हिला आता तहान लागलीये, भूक लागलीये, कारण तिला हॉटेल दिसले. सो आता मॅडमची फरमाईश आहे तर जावंच लागणार. घरचं नाही आम्हाला खावं वाटत. घरी होतं, घरी नाही भूक नव्हती. पोट फुल असतं घरी आणि बाहेर पडलं की भूक लागते. कुणाला भूक लागते? हा, घरी जाऊयात का जेवायला? भूक चल घरी जाऊ जेवाय. मग काय खायचंय? तू दे. काय तू फटके पाहिजेत? फटके? तुझ्या फटके पाहिजे. असं बोल ना, मी बोलतच नाही. 2 बाळ सारखीच आहे ती माझ्याजवळ. दोन्हींना पण सांभाळायला लागतंय. चला काय पाहिजे? काय काय पाहिजे त्यातलं?
काय नाव सांग नाव. डोसा पाहिजे. खाणार का? मला खायला घेऊ ना. घेतो ना. हळू हळू. स्वतःच्या हाताचा कारभार लागला. कसं आहे? तिखट लागलं. नाही आम्हाला तिकडे लागलं ना, आमच्या हातून खाल्लं नाही लागलं. आणि घरात थोडंसं किंचित डाळीत एखादी मिरची जरी असेल तरी तिला इतकं ते तिखट लागतं. आणि ओव्हरऑल ती सांबर खाते तिखट वाटत. बघा हाताचा कारभार किती लागतो आम्हाला. अरे आता घरी जायचं ना बबडी. नातात नदी आणि पांड्या आणि पिंजऱ्याला काढले. अगं पण त्याचे पैसे तर तू आता खायलाच घातले. मग आता पैसे नाही राहिले आपल्याकडे. हे दर बांगड्या. सो आता आमच्या लाडूचं पोट भरलेलं आहे आणि आता आम्ही निघालो KK मार्केटला. तिला ड्रेस घ्यायचा आहे आणि मम्मी पप्पांचं अचानक काम निघाल्यामुळे इथं ते थोडंसं काम करायला थांबलेत. मग आम्ही ड्रेस घेऊन परत इथे येऊन मग आम्ही बाकी कामं करायला जाणार. किती लगबगीने मामासोबत पळतीये. तिला ड्रेस घ्यायची किती एक्साइटमेंट आहे. तुला असा घ्यायचा आहे की फ्रॉक घ्यायचा आहे? हां पटकन मामून काढल्या म्हटलं. राहू दे बबडी. ये पिंक आता आम्ही पहिल्यांदा गेलेलो परकर पोलक बघायला. तिला जो कलर हवा ते सगळं डन वगैरे झालं आणि परत लास्ट मोमेंटला म्हटलं की नाही मला फ्रॉक हवा आहे. आता परत आम्ही फ्रॉकसाठी आलो. आपण छान शॉर्ट असते ना, शॉर्ट पिंक कलर आहे ना तो. हे मला माहित होतं. पर्पल चांगला ना. फिर मेरे हिसाब से देखो ग्रीन पण आहे. मॅडम नाही इथे पण पसंत पडलेला नाहीये. म्हणजे आजपर्यंत माझ्या चॉईसला सगळेजण मला खूप म्हणायचे की खूप असते तुझं. माझ्यापेक्षा पण जास्त कोणतरी हे पैदा झाले. 2 दुकानांमध्ये तिने रिजेक्ट केलेले आहेत ड्रेसेस. असं कर, असं असं कर बबडी, असं कर. इकडे बबडी बबडी माझ्या कर असं. आता आम्हाला जो कलर आवडलाय त्याच्यामध्ये तिला खूप लूज म्हणजे हाईटला पुरते पण असं अंगामध्ये खूप लूज होते हातात वगैरे. सो जवळपास 2 तास वैताग देऊन अख्खी KK मार्केटची दुकानं फिरून फायनली आत्ता तिला एक बसलाय पण प्रॉपर आणि सगळ्यांना आवडलाय पण. तुला आवडलं का बबडी? चला अजून पण तिचं बघणं चालूच आहे. हे ते आता खुश का? केवढा वेळ माहित आहे. एवढा तर आयुष्यात मी पण शॉपिंगला टाइम नाही घालवला. टोटल 2 तास गेले तर आणि 2 तासानंतर हा फायनली चूज केलाय मॅडमने. सो बघा एक खूप इम्पॉर्टंट गोष्टीसाठी आम्ही निघालोय. आता बबडीला ड्रेस वगैरे घेऊन झालाय आणि आता इकडे आम्ही चाललोय सिंहगड रोडला. आणि एवढं भयंकर ट्रॅफिक लागलंय ना. मला वाटतं आता पंढरपूरचे वारकरी रिटर्न येत असतील त्यामुळे आज दुपारी सुद्धा एवढं ट्रॅफिक आहे. आणि आज आमच्या जिजूनी दीदीसाठी फ्लावर बुके घेतलाय. वाव, रोज बुके. आणि
तो माणूस न पैसे घेताच गेला. असं बघा माझ्या दिदीला तर लाजता पण येत नाही यार. काय लाजू बबल्या म्हण आय लव्ह यू म्हण. थँक्यू. मला नाही काय झालं याला अखंड सिंगल संघटनेचा अध्यक्ष माझा भाऊ बघा. याला असे तर मिळत नाहीत रोज कुणाला द्यायला, म्हणून उगाचच खोटे खोटे स्नॅप टाकायचे दुसऱ्यांची घेऊन. हिनं करायला सांगितलेलं मला. ओहोहोहो. हिला कंटेंट पाहिजे होता म्हणून मी केलंय. ओहोहोहो. चला साबुदाणा खिचडी खायची. अरे उपवास खाण्यासाठी केला काय का नाही. देवासाठी? पण साबुदाणा खिचडी पण उपवासाला करू शकत होता. ते राईचा भात घातलं सकाळी. मी आलंय तुला ते तरी बघ नशिबाने, नाही तर ते पण द्यायच्या मागचा नाहीस तू. झिंगे आवडते ना मला नाही आवडत. आता ती इरिटेट झालीये गरमीमुळे, सो आता तिची शेंडी सोडायचा विचार करते. माझा आहे माझा आहे माझा आहे. सांडेल मम्मा पाचते थांब. सो खरं तर मी ज्यूस घेणार होती, पण नंतर माझं मन बदललं आणि बरोबर त्यांनी पण देताना 2 प्लेट साबुदाणा वडेच दिले. सो मी परत हे घ्यायचं ठरवलं आणि ह्याने घेतली एक खिचडी. त्याला खायचं होतं खिचडी आणि दही, पण इतका पचका झालाय त्याला. ह्याच्यासोबत पण चटणीच मिळाली. भैया कसं वाटतं तुला? खिचडी दही खायचं होतं. सो फायनली वेट इज ओव्हर आणि माझी बहीण फायनली आज मोबाईलची ही अवस्था झाल्यापासून 6 महिन्यांनी आज S25 घेणार आहे. ते पण आम्ही सगळ्यांनी तिच्या मागे लागल्यानंतर. कोणते कलर आहे? हा वालाच घ्या आमचा सिल्वरवाला. माझ्यासारखंच घ्यायचं मम्माला पण. सो कसं वाटतंय मग? वाईट वाटते, माझे पैसे जाणार आहेत म्हणून. आम्हाला आत्ता पण घ्यायचं नव्हतं. सो जवळपास आता अर्धा पाऊण तास झालेत आणि दादांनी अजून काय आमचा मोबाईल आणला नाही. त्यापेक्षा तुम्ही चहा पिऊन थोडे इथे निवांत बसा म्हणतात मोबाईलची वाट बघत. फायनली आपला मोबाईल आलेला आहे आणि कसं वाटत आहे? म्हणजे आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल की मोबाईल घेताना लोकांची एक्साइटमेंट असते, आनंद असतो, आनंदाश्रू असतात आणि हिला असं वाईट वाटायलंय. आता अश्रूच यायचे बाकी आहेत डोळ्यातून. जेन्युअनली सांगू, मला मोबाईलचं ॲडिक्शन नाही आहे. हे ॲडिक्शन नाहीच आहे, आणि पण आवड पण नाहीये. तुझा मोबाईल दाखव ना. आणि मी या मोबाईलला कम्फर्टेबल आहे. ॲडिक्शन नाही, तुझी नेसेसिटी झाली आता ती. मी ह्या मोबाईलला पण कम्फर्टेबल आहे. म्हणजे तू फक्त घ्यायचं आहेस ग, नंतर वापरायला आहे ना आम्ही. इच्छा नाही मोबाईल. ती लक्ष्मी आहे माझी, कळलं का? मग तू तेच वापरायचं आहेस, तुला नाही देणार आहे. कार्ड तुझं त्यातच ठेवायचं आहे डिस्प्ले ठीक करून. हां, मी याचा डिस्प्ले घालायला तयार आहे. 1 वर्ष झालं नाही रे, डिस्प्ले गेला. 4 वर्ष झाली ह्याला घेऊन. माझी सुरुवात ह्याच्यावरती झाली होती. ओढ लाडू. तिचे एफर्ट्स बघा. ताकद लावून ओढते. आता तू दाखव ना मोबाईल. थांब थांब थांब, राहू दे आता, राहू दे. आफ्टर 3 hours ऑपरेशन इज सक्सेसफुल आणि फायनली आम्ही मोबाईल घेऊन आता निघालोय. सो आम्ही पहिल्यांदा आलो बाप्पाजवळ मोबाईल घेऊन. आता आम्ही आलेलो आहेत घरी आणि त्यानंतर मी फायनली माझ्या पीसफुल ठिकाणी. तर म्हणजे सकाळी तर खूप काही वेगळं ठरवून गेलो होतं, पण सगळ्या गोष्टी त्यातल्या झाल्या नाहीत. मेन आम्हाला जायचं होतं इस्कॉनला, पण आम्ही मोबाईल घेऊन मग इस्कॉनला जायचं ठरवलं होतं. पण ट्रॅफिक वगैरे इतकं होतं आणि 3 तास मेकअप चालला. मग 3 तास हो, तिथे जाऊन मेकअप केला नाही का मी.
आणि तिथं थोडंसं मोबाईल पण आम्हाला जो कलर हवा होता तो त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता, सो त्यांच्या सेकंड ब्रांचमधून मागवणार होते. तर त्यामध्ये आमचं जवळपास 3 तास गेले आणि आता वाजलेत 8. मग त्यानंतर बबडी पण चिडचिड करत होती दिवसभर बाहेर असल्यामुळे आणि सगळ्यांना भूक वगैरे लागली, सो आम्ही आलो. आणि आमचा जो प्लॅन होता तो आता उद्या होणार आहे. तर आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्लॉग कसा वाटला कमेंट नक्की करा आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.